फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तुम्हाला आत बोलवलं आहे. पेशंट शुद्धीवर आला आहे. पृथ्वी, कसा आहेस बाळा? काय हवंय? काय कोणाला शोधतोस? तो बायकोला शोधत असेल. तू शुद्धीवर आलास ना, म्हणून ती देवाच्या पाया पडायला गेली असेल. खूप करते माझ्यासाठी ही मंजिरी. हॅलो. हॅलो मंजिरी. हो बोलते. बोला. आपण मंथरा. मंथरा नागेश्वर. बोला. अरे वा, माझ्याशी बोलताना सगळेजण घाबरतात, पण तू पहिलीच जे बोलतेस की बोला. तुला माहिती आहे ना मी कोण आहे? हो, म्हणूनच म्हटलं. आबासाहेबांच्या घरात घुसून त्यांना कोर्टात खेचणारी बाई, त्यांच्या घरातल्यांसाठी दहशतीचंच दुसरं रूप, मंथरा नागेश्वर. व्हेरी गुड. म्हणजे तू मला ओळखतेस? नाही, ओळखत नाही तुम्हाला, पण मी ओळखून आहे. बोला, काही काम होतं का? इम्पॉर्टंट तसं काहीच नाही, पण फक्त इतकी साधी सरळ इच्छा आहे की तू माझ्या घरी यावं, बस. पण सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत ना. त्या कितीही साध्या आणि सरळ असल्या तरीही. ओह, म्हणजे तू येणार नाहीस? व्हेरी स्मार्ट. तुला माहिती आहे, हा नकार तुला खूप भारी पडू शकतोय. नाही, मला माहित नाहीये, पण मला जाणून घ्यायची इच्छा आहे. तुला अजून आयडिया नाही की मी काय करू शकते? तेच तर मला बघायचंय. तुम्ही काय करू शकता? तुला सहन होणार नाही बेटा. ह्या लहान वयात खूप काय बघितलंय मी. बघूया तुम्ही काय दाखवताय ते. नको नको, असं काही म्हणू नकोस. नंतर पश्चाताप करायला पाळी येईल असं काही बोलू नकोस बेटा. सॉरी, मी येणार नाही. ओके, ठेवू फोन. बाय. बाय. मॅडम, ती येणार नाही. तीही असंच म्हणाली. मग पुढे काय? ती येईल, तिला यावंच लागेल. ती शी, तुम्ही नाही येणार पृथ्वीला बघायला? यावंसं वाटतं ग, पण
पण काय? मी नाही पृथ्वीला भेटू शकणार. त्याच्या नजरेला नाही नजर देऊ शकणार ग मी. तो या अवस्थेत असताना सुद्धा मी तुला त्याला भेटू नाही दिलं. मी नाही स्वतःला माफ करू शकत. मावशी, तुम्ही अजूनही विसरलं नाही ते सगळं. ही विसरण्यासारखी गोष्ट आहे. पण विसरावं लागेल तुम्हाला ते. कारण हीच एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपल्यात दुरावा निर्माण होईल. आणि आता तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं ना, पृथ्वीसाठी. आणि तसं बघायला गेलं तर ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत तुम्ही लढत होतात ती गोष्ट झाली आहे. पृथ्वी शुद्धीवर आलाय, तो बरा होतोय. मग का नाही यायचं तुम्हाला? तुझ्या जिभेवर साखर आहे, तुला नाही म्हणवत नाही. चल. आणि तुम्हाला नाही म्हणायलाही देणार नाही मी. चल ये. पृथ्वी, काय कोण म्हणालस? मंजिरी आई, मंजिरी, माझी बायको मंजिरी. कुठे आहे ती भैयासाहेब? तिला बोलवा ना. मंजिरी, माझ्या बायकोला बोलवा ना. पृथ्वी, अरे काय बडबडतोयस तू? आई, काय विचारतोय मी? भैयासाहेब, मंजिरी कुठे आहे? अगं आई, मंजिरी, माझी बायको मंजिरी. कुठे आहे ती? माझ्या बायकोला, मंजिरीला बोलवा ना प्लीज. तुम्ही म्हणालात बायको तिथे मंदिरात गेली आहे ना. बोलवा ना मंजिरीला. तिला फोन करून बोलवा. मला भेटायचं आहे तिला. स्टॉप इट. काय बोलतोय हा आई? मिस्टर दिग्विजय, प्लीज बाहेर चला. मॅडम प्लीज पण डॉक्टर, प्लीज प्लीज प्लीज. भैयासाहेब, आई, मी आले मंजिरी, आले हो आले बाळा. मंजिरीला बोलव ना. डॉक्टर, पृथ्वीला काय झालं? अशा वेळी माणसाची पार्शल मेमरी लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. अरे देवा, मग आता काय करायचं? काही काळजी करू नका, फक्त त्यांच्या डोक्याला ताण देऊ नका. आम्ही बघतो काय करायचं ते. प्लीज तुम्ही बाहेर थांबा. प्लीज प्लीज तू प्लीज. काळजी करू नकोस. दिग्विजय, अरे मावशी. अंजली, तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाहीये ग मला. पण हे जे काही घडतंय ना ते पचवणं तुला खूप जड जाणार आहे ग. कळतंय मला. मावशी, देव अजून किती परीक्षा घेणार आहे माझी? अगं देवच आहे तो. त्याच्या परीक्षेला खरं उतरावंच लागेल. आणि हीच तुझ्यासाठी कदाचित अग्निपरीक्षाही असेल. पृथ्वीची एकंदर परिस्थिती पाहता काहीतरी करावं लागणार हे निश्चितच. म्हणजे बघ ना, पृथ्वीने मंजिरीची चौकशी करणं, त्याला बाकी काहीही न आठवणं, या सगळ्यात तू काय करायचं ठरवलेस? मी काय ठरवणार? मावशी, पृथ्वी नवरा आहे माझा. आणि बायको म्हणून अधिकारापेक्षा
मला माझ्या पृथ्वीचे प्राण जास्त महत्वाचे. माझ्या पृथ्वीसाठी मी काही करायला तयार. काही. तुला अंदाज आहे अगं तुला काय करावं लागेल याचा? हो, या क्षणी पृथ्वीच्या ओठावर फक्त मंजिरीचं नाव आहे. त्याला माझी नाही, मंजिरीची आवश्यकता आहे या क्षणी. आणि मंजिरीच्या येण्याने जर पृथ्वी बरा होणार असेल तर मंजिरीला बोलवा. चालेल मला. अगं ताई ती अगं तू तिला काही समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. तिला काही समजणार नाही. शेखर, ती बायको आहे तुझी. तोच तर प्रॉब्लेम आहे. ती या सगळ्याचा बायको म्हणून विचार करते. एक माणूस म्हणून विचार केला असता तर काहीच प्रॉब्लेम झाला नसता. बाबा, आई घरात नाहीये. घरात नाही म्हणजे? बहुतेक ती घर सोडून गेलीये. काहीतरीच काय बोलते वेड्यासारखं. काय झालं? तू काय बोललीस का? भांडलीस का? हो, म्हणजे मी तिला म्हटलं की कामिनी आंटी कुठेही जाणार नाही. रागाच्या भरात मी तिला म्हटलं की तू घर सोडून जा, कामिनी आंटी जाणार नाही. बाबा पण बरं 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 असू दे. तू घरात सगळीकडे बघितलंस? अहो, मी सगळीकडे बघितलं, कुठेच नाहीये ती. थांब मी बघून येतो. काय झालंय? ए, रडू नको. माझ्यामुळे नाही, असं नाही म्हणायचं. शांत हो, हं? मी पण बघते. हं? गेली असेल. सुई, आंटी, अगं का रडतेस? येईल नाही. शेखर गेलाय ना शोधायला. नाही आंटी, आई रागावली असणार. कुठे गेली असेल ती? काय झालं? बाबा, आई सापडली. कुठे आहे ती? मी सगळीकडे शोधलं तर कुठेच नाहीये. बाबा, आईने काही रागाच्या भरात बरं वाईट. हो बस, असं काही होणार नाहीये. ती येईल परत. आपण पोलीस कंप्लेंट करूया. तसंच करावं लागणार आहे. कुठे असेल? कुठे असेल आई? मंथरा नागेश्वर, मंथरा, कुठे लपून बसलेस? बाहेर ये. हा, या प्रभाकर राव, या आमच्या या छोट्याशा घरात तुमचं स्वागत आहे. तू मला फोन केलास, मी गप्प बसलो. माझ्या मुलीला कुठल्या नात्यानं फोन केलास तू? मैत्रीण या नात्याने. माझी मुलगी तिच्या मैत्रिणी तिच्या लेवलच्या निवड, म्हणूनच मला आशा होती. पण ती चुकीची ठरली. चुकीच्या आशेचा पुन्हा एकदा पराभव झाला. पुन्हा एकदा म्हणजे आबासाहेबांच्या घरात घुसून बसली होतीस ना तू. बाहेर पडायला लागलं ना तुला? नाही, बाहेर पडायला लागणारच होतं तुला. अजून तुला माहित नाहीये आबासाहेब इनामदार ही काय चीज आहे ती. खरंय,
म्हणून तर मी तुला फोन केला होता तुझ्याकडून हे जाणून घ्यायला की आबासाहेब इनामदार काय चीज आहे. पण तू काही नाही सांगितलंस. म्हणजे तुलाही नक्की माहित नाही की आबासाहेब इनामदार काय चीज आहे. पण आता मी मंथरा नागेश्वर तुला दाखवते आबासाहेब इनामदार काय चीज आहे. नाही नाही, ते तर आपण बघूच. पण पुन्हा मला किंवा माझ्या मुलीला फोन करायचा प्रयत्न करू नकोस. पोलीस कंप्लेंट करेन मी. आत्ताच कमिशनर येऊन गेला. तुम्हाला थोडा उशीर झाला, नाहीतर इथेच करता आली असती पोलीस कंप्लेंट. बघून घे. प्रभाकर राव, एक गोष्ट सांगण्याची राहून गेली. तुम्ही अजूनही आबाच्या इतकं जवळ कसे? म्हणजे ज्या माणसाची बायको आबाच्या बायकोवर हल्ले करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे, त्या माणसाने अजूनही आबाच्या इतकं मर्जीत राहणं बरं नाही ना. म्हणजे आबालाही हे पटणार नाही. ते या गोष्टीचा वचपा कधीतरी काढतील असं नाही वाटत? मंथरा, तू यात पडू नकोस. मी आबाला ओळखते. तो आज नाही तर उद्या याच्या वचपा नक्की काढणार. म्हणून आजपासून जरा सावधान राहा. हा. अँड वन मोर थिंग, तुमच्या मुलीवर झालेला अपमानाचा बदलाही मी घेईन. तुझ्याकडून काही नको आहे मला. आणि पुन्हा मला फोन करून त्रास द्यायचा प्रयत्न करू नकोस. प्रभाकर,